चैतन्य भाऊजी घातपात होते. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात सगळ्यांना वाटलं अर्जुन आणि सायली मरण पावले, पण जे पुढे झालं ते पाहून सगळे हादरले. काही जमत नाही म्हणून ते अर्जुन. आजच्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कथा जिथे थांबली होती तिथून पुढे एक मोठं रहस्य उलगडायला सुरुवात होते. अर्जुन आणि सायलीच्या अपघाताची बातमी ऐकून सगळं कुटुंब दुःखात बुडालेलं असतं. घरात शांतता, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती स्पष्ट दिसत असते. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, अर्जुन आणि सायली आता कसे असतील? पण अचानक वातावरण बदलतं. दार उघडतं आणि समोर येतात अर्जुन आणि सायली, अगदी सुखरूप. हा क्षण पाहून सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. घरातला प्रत्येक जण त्यांना बघून भारावून जातो. जणू काही मृत्यूच्या दारातून परत आलेले असतात दोघं. पण जिथे सगळे आनंदात आहेत तिथे एक व्यक्ती मात्र हादरलेली असते, ती म्हणजे प्रिया. सायली आणि अर्जुन जिवंत परत आलेले पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा प्लॅन फसलाय आणि आता तिच्याच अडचणी वाढणार आहेत. रागाने आणि भीतीने भरलेली प्रिया थेट पोलीस स्टेशनला पोहोचते. तिथे ती महिपतला जाब विचारते. एक काम दिलं होतं तुम्हाला, अर्जुन आणि सायलीला संपवायचं. ते सुद्धा तुम्हाला जमलं नाही. ते दोघं जिवंत परत आलेत. आता जर त्यांनी चौकशी केली तर मीच अडकेन आणि तुम्हीही कायमचे जेलमध्ये जाल. प्रिया आता पूर्णपणे घाबरलेली आहे, कारण तिचं गुपित उघड होण्याची वेळ जवळ आली आहे. दरम्यान घरी चैतन्य अर्जुनला विचारतो, हे सगळं अचानक कसं घडलं? तेव्हा सायली एक मोठा खुलासा करते. चैतन्य भाऊजी, हा अपघात नव्हता, हा घातपात होता. अर्जुनही तिच्या बोलण्याला दुजोरा देतो. कुणीतरी मुद्दाम आमचा जीव घेण्याचा प्लॅन केला होता. आजचा भाग खरोखरच मालिकेच्या कथानकाला एक वेगळीच उंची देणारा ठरतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, भावनिक आणि थरारक अशा दोन्ही टोकांचा सुंदर संगम या भागात पाहायला मिळतो. सुरुवात होते ती एका अतिशय शांत आणि जड वातावरणाने. अर्जुन आणि सायलीच्या अपघाताची बातमी ऐकल्यानंतर घरात पसरलेली शांतता ही फक्त शांतता नसते, तर ती एक भीती असते, एक अनिश्चितता असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आशा आणि निराशेच्या मधली अवस्था असते. या सीनमध्ये दिग्दर्शकाने एक गोष्ट खूप सुंदर दाखवलीय. संवाद कमी पण भावना प्रचंड. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता ही इतकी खरी वाटते की प्रेक्षकही त्या कुटुंबाचा भाग असल्यासारखे वाटतात. विशेषतः घरातलं वातावरण, मंद लाईट्स, कुणीही मोठ्याने बोलत नाही, हे सगळं मिळून एक भावनिक वजन तयार करतं. इथे एक गोष्ट लक्षात येते, जेव्हा एखादी वाईट बातमी येते तेव्हा माणूस बोलणं कमी करतो आणि विचार जास्त करतो. आणि अगदी तेच या सीनमध्ये अचूकपणे दाखवलं गेलं आहे. पण अचानक दार उघडण्याचा आवाज येतो आणि इथून सुरू होतो आजच्या भागाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट. दार उघडतं आणि समोर उभे असतात अर्जुन आणि सायली, पूर्णपणे सुरक्षित. हा सीन म्हणजे अक्षरशः गूजबम्स देणारा आहे, कारण जिथे प्रेक्षकांनी आधीच वाईटाची तयारी केली असते तिथे अचानक मिळालेला हा आनंद हा दुप्पट प्रभाव टाकतो. इथे दिग्दर्शनाची टायमिंग खूप महत्त्वाची ठरते. काही सेकंदांचा सस्पेन्स, मग हळूहळू कॅमेरा पुढे येतो आणि चेहऱ्यांवरचा आनंद उलगडतो. हा सिनेमॅटिक मुवमेंट खूप पॉवरफुल बनतो. घरातील प्रत्येक सदस्याची रिॲक्शन वेगळी आहे. कुणी रडतंय, कुणी हसतंय, कुणी विश्वासच ठेवू शकत नाही. आणि हेच या सीनचं सौंदर्य आहे, कारण प्रत्येकाची भावना खरी वाटते. पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणात एक व्यक्ती अशी आहे जी पूर्णपणे हादरलेली आहे, प्रिया. हा कॉन्ट्रास्ट खूप जबरदस्त आहे. एकीकडे आनंदाचा स्फोट आणि दुसरीकडे भीतीचा भडका. प्रियाचा चेहरा, तिचे डोळे, तिचा घाबरलेला श्वास सगळं काही सांगत असतं की काहीतरी मोठं चुकलं आहे. तिचा प्लॅन फसला आहे. इथे तिच्या कॅरेक्टरचा एक वेगळाच पैलू दिसतो. ती फक्त खलनायिका नाही, तर ती एक घाबरलेली, स्वतःच्या जाळ्यात अडकलेली व्यक्ती बनते. यानंतरचा सीन, प्रिया थेट पोलीस स्टेशनला जाते. हा सीन पूर्णपणे इंटेन्सिटी वाढवणारा आहे. ती महिपतला ज्या पद्धतीने जाब विचारते तो संवाद म्हणजे तिच्या आतल्या घाबरलेल्या आणि रागाने भरलेल्या व्यक्तिमत्वाचा विस्फोट आहे. एक काम दिलं होतं. या संवादात तिचा अहंकार, भीती आणि चिडचिड तिन्ही गोष्टी एकाच वेळी दिसतात. इथे एक गोष्ट स्पष्ट होते, जे लोक इतरांसाठी सापळे रचतात ते स्वतः त्या सापळ्यात अडकतात. महिपतचं पात्र इथे थोडंसं दबलेलं दिसतं. तो कॉन्फिडंट नाही. याचा अर्थ पुढे तोच प्रिया विरुद्ध जाऊ शकतो. ही एक मोठी हिंट आहे पुढच्या कथानकासाठी.
दरम्यान घरातील सीन पुन्हा भावनिक आणि रहस्यमय बनतो.